Brain Sanket, most trusted brand for tuition classes and course. Admission open. Tuitions for nursery to 10th standard. All subjects, all medium and all boards. Spoken English and personality development courses. Batches available from 7 am to 8:30 pm. Address 1387 Radhakrishna near Guru Prasad Cashew Factory, Benkanhಳ್ಳಿ Road, Sulga, Belgavi 591108. Contact 7709007975 8421499685. नमस्कार, मी रोहन पाटील. न्यूज 24 तास मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. बेळगाव महापालिकेतील छुप्या अजेंड्यांमुळे विकास खुंटला आहे. विकास हाच मुख्य मंत्र असून निस्वार्थीपणे सेवा केली तर बेळगावात स्वर्ग निर्माण होऊ शकतो, असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. आज बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, छुप्या अजेंड्यांमुळे बेळगाव महापालिकेचा कारभार नीटपणे चालवला जात नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. विकास हाच मुख्य मंत्र असून निस्वार्थीपणे सेवा केल्यास बेळगावात स्वर्ग निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. रस्ता बांधकामात ज्यांची जमीन गेली त्यांना 20 कोटी रुपयांची भरपाई देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या कालावधीत कार्यवाही केली जाईल, असे जिल्हा पालकमंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांनी सांगितले. ते आज बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बेळगावमधील शहापूर येथील शिवचरित्राजवळील रस्त्याच्या बांधकामादरम्यान ज्यांची जमीन गेली त्यांना 20 कोटी रुपयांची भरपाई देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाच्या तपासादरम्यान महापालिकेच्या आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास न आणता संमतीचे संकेत दिले आहेत. त्याची चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सर्वकष चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले. बेळगाव तालुक्याच्या हिरेबागेवाडी गावातील सिद्धनबावी तलावाचे गंगापूजन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. बेळगाव तालुक्याच्या हिरेबागेवाडी येथील सिद्धनबावी तलाव पूर्ण भरला आहे. हा तलाव भरण्याची ग्रामस्थांची अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. आज मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी गंगापूजन करून बागीन अर्पण केली. तत्पूर्वी गावातील महिलांनी सिद्धनबावी तलावापर्यंत कलश मिरवणूक काढली. एक जुनाट मोठे झाड उन्मळून पडल्याने कारसहित 3 दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. बैलोंगल शहरातील BSNL कार्यालय परिसरात ही घटना घडली. जुने झाड हटवण्यासाठी लोकांनी BSNL कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना अनेक विनंती करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र APMC दुकानांजवळ उभ्या असलेल्या कारवर झाड पडल्याने कार आणि दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. BSNL कार्यालयात आधार कार्ड अपडेट करण्याचे काम सुरू असल्याने दररोज शेकडो लोक आपल्या कामासाठी येथे येतात. शेजारी APMC दुकानांवर झाड पडल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. PSIF मल्लूर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गणेश आर्ट्स कला केंद्र जुनी बेळगाव. आपल्याकडे कोल्हापूर आणि कराडच्या सुंदर आणि सुबक घरगुती गणेशमूर्ती होलसेल आणि रिटेल दरात मिळतील. पत्ता वडगाव मेन रोड, दत्त मंदिर बाजूला, रुक्मिणी प्लाझा, ओल्ड सुपर मार्केट कॉम्प्लेक्स. संपर्क श्रीनाथ अष्टेकर 9611845614, गणेश अष्टेकर 9880603889. कलगटगी रस्त्यावरील तडस क्रॉसजवळ सकाळी टाटा एस वाहनाला ट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले. कलगटगी येथून महिलांना कपड्याच्या कामासाठी घेऊन जाणाऱ्या टाटा एस प्रवासी वाहनाला या ट्रकने धडक दिली. या घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून 5 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना हुबळी किम्स रुग्णालयात पाठवण्यात आले असून या प्रकरणाची नोंद कलगटगी पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. दरम्यान मृत महिलेची आणि गंभीर जखमींची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. महाराष्ट्रातील सिंधुदुर्गात 8 महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती मूर्तीच्या पडझडीबाबत भाजप नेत्यांच्या मौनावर काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांनी गंभीर टीका केली आहे. बेळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना युवक काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांनी बेळगाव येथील राजहंस गडावरील लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते उद्घाटन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती मूर्तीच्या यशाचे कौतुक केले. मात्र सिंधुदुर्ग येथे मूर्ती कोसळल्याबद्दल दुःख व्यक्त केले. बेळगावमधील मूर्ती भक्कमपणे उभी आहे. मात्र पंतप्रधान आणि भाजप प्रमुख नेत्यांनी उद्घाटन केलेली मूर्ती अवघ्या 8 महिन्यात कोसळली आहे, असा आक्षेप त्यांनी घेतला. या घटनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार असून त्यांनी शिवाजी महाराजांच्या चाहत्यांची माफी मागावी, अशी मागणी हेब्बाळकर यांनी केली.
निपाणी तालुक्यातील बेडकिहाळ गळतगा रस्त्यावर रात्रीच्या वेळी स्मशानभूमीजवळ दुचाकी घसरल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर पाठीमागील दुचाकीस्वार जखमी झाला. देशमुख कुमार माळगे वय 23 असे मृत दुचाकीस्वाराचे नाव असून दुचाकीवरून मागून बसून येणाऱ्या अरुण सुकुमार माळगे वय 20 हा जखमी झाला आहे. दोघेही दुचाकीवरून गळतगा येथून बेडकिहाळ गावाकडे जात असताना दुचाकी घसरून खड्ड्यात पडली. यावेळी दुचाकी चालविणाऱ्या देशमुख कुमार माळगे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेल्या युवकाला घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. या घटनेबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळाली नाही. दुचाकीस्वाराचा मृतदेह निदर्शनात आल्यानंतर नागरिकांनी या संदर्भात पोलिसांना अधिक माहिती दिली. दरम्यान घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार, पुंडलिक लमाणी यांनी भेट देऊन पाहणी केली. जुलै महिन्यानंतर पुन्हा पावसाने मुसंडी मारल्याने महिनाभरातच दुसऱ्यांदा कृष्णा नदी तीरावरील 6 पूल पाण्याखाली गेल्याने येथील नागरिकांना पुराची धास्ती लागली आहे. कृष्णा, वेदगंगा, दूधगंगा नदीत पाण्याची आवक वाढली असून चिक्कोडी उपविभागातील अकोला, सिद्धनाळ, जत्राट, भिवशी, कारदगा, भोजवाडी, कुन्नूर, मलिकवाड, दत्तवाड आदी 6 पूल पाण्याखाली गेले आहेत. 3 आठवड्यांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचे सर्वेक्षण सुरू झाले असून पुन्हा एकदा पुराची धास्ती कृष्णा तीराला लागल्याने प्रशासनाने नागरिकांच्या मदतीला धावून यावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी न्यूज 24 तास मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तसेच न्यूज 24 तास मराठीचे फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.